नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. बातमी आहे पंढरपुरातून. पंढरपूर मधल्या मार्केटवाडीमध्ये मतदान प्रक्रिया रद्द झाली आहे. पोलिसांनी इशारा दिला आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. पुढील 8 दिवसांमध्ये मोर्चा काढू असं उत्तम जानकर यांनी म्हटलेलं आहे. पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली असा आरोपही जानकरांनी केलेला आहे. ग्रामस्थांनी मतदान प्रक्रिया आता रद्द केलेली आहे. उत्तम जानकर यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. एक जरी मत दिलं तरी आम्ही साहित्य जप्त करू आणि तुमच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा दिल्यानंतर उत्तम जानकर यांनी ही प्रक्रिया ग्रामस्थांशी बोलून थांबवण्यात आल्याचं सांगितलेलं आहे. पोलिसांनी कलम 144 लागू केलेला आहे आणि ग्रामस्थांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न असल्याचा सुद्धा आरोप उत्तम जानकर यांनी केलेला आहे. मात्र आम्ही थांबणार नाही, या विरोधात कायदेशीर लढा उभारणार, येत्या 8 दिवसांमध्ये मोर्चा काढणार असल्याचं उत्तम जानकर यांनी म्हटलंय. एक बी मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आम्ही अगोदरच 144 कलम पुकारलेला आहे. आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, यामध्ये गोंधळ उडेल. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, या न्यायव्यवस्थेपर्यंत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू. आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही, एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. कायद्याचं उल्लंघन केलं तर गुन्हा दाखल करणार. पोलिसांनी मार्केटवाडीच्या ग्रामस्थांना हा इशारा दिलेला आहे. नागरिकांना कारवाई संदर्भात माहिती देतोय असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. मार्केटवाडीमध्ये बेकायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे जर एक मत दिलं तरी सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करू असा इशारा पोलिसांनी मार्केटवाडीच्या ग्रामस्थांना दिलाय. लोक अनभिज्ञ नाहीत त्या बाबतीत की बाबा की या कायद्यानुसार काय कारवाई होईल, तर ते आपण त्या लोकांना सांगत आहोत की ही कारवाई आम्ही करणार आहोत म्हणून. बूथ लावलेले आहेत, मतदान होणार का? कारण त्यांचं म्हणणं की आता ह्याला परवानगी आहे की नाही, काय नेमकं आहे सगळ्या याच्यामध्ये? हे सर्व आहे ते इलिगल आहे, याला कोणताही आधार नाहीये आणि आम्ही फक्त कायद्याने अभिप्रेत आहे ते कायद्याची अंमलबजावणी आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतोय. योग्य तो बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. मतदान सुरू झालं तर काय ऍक्शन असणार आहे पुढचे? आम्ही फक्त लोकांना कायद्यानं आम्ही जे करणार आहोत त्याच्याबद्दल आम्ही फक्त माहिती देत आहोत. आता या कायद्याचं उल्लंघन होताना दिसून येते का तुम्हाला प्रत्यक्ष? त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. दरम्यान या संदर्भात ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील आपण पाहतो की मार्केटवाडी या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी पूर्णतः प्रक्रिया झालेली होती बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची. पण आपण पाहतो की पोलीस प्रशासनानं या ठिकाणी सांगितलंय एक जरी मतदान झालं तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारचा इशारा दिलेला होता. त्याच्यानंतर आपण पाहतोय की हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते थांबलेले आहेत आणि त्याचबरोबर आमदार जानकर यांनी देखील ही प्रक्रिया आम्ही आता थांबवतोय कारण अशा प्रकारे गुन्हे दाखल होणं चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही हे होऊ देणार नाही अशा प्रकारे म्हणणं आहे. मला सांगा की मतं टाकण्यासाठी तुम्ही सर्वजण आलेला होतात पण प्रशासनानं एक जरी मत पडलं तर गुन्हे दाखल करणं अशा प्रकारची भूमिका घेतली. गावकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना मत देण्याचा आणि आपलं मत जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनानं हे आमच्यावर जे गावावर जो दबाव आणला त्याचा निषेध करणं इतकं आम्हा गावकऱ्यांना वाटतं. शासनाला काही त्रास न देता या गावातील आम्ही सर्व लोकांनी ग्रामस्थांनी आमची मतं कुठं गेली की आम्ही दिलेलं मत आमच्या योग्य उमेदवाराला दिलं का नाही ह्याच्या पडताळणीसाठी हे आम्ही घडवून आणलेलं हे निवडणूक यंत्र आहे. मग प्रशासनाने लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या ठिकाणी केलंय. त्यामुळे आम्ही या गावाच्या वतीनं प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करू. राम सातपुतेंचं म्हणणं असं आहे की एका गटाचा हा दावा होता. नाही, एका गटाचा दावा नाही, ते राजकीय स्टंट करत आहेत. राम सातपुते राजकीय स्टंट करायला एक नंबर आहेत.
ह्या तालुक्याला माहिती झालेलं आहे, म्हणून तालुक्याला त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. परंतु माझं रामभाऊ सातपुतेला आव्हान आहे की त्यांनी जनतेचा कौल स्वीकारावा. इथं जी व्यक्ती मतदान करेल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असं प्रशासनानं त्यांना सांगितल्यामुळं चेअरमन साहेबांनी हा निर्णय घेतलेला योग्यच आहे. त्याच्यामुळं आम्ही गावकरी सगळी तालुक्यातील सर्व याचा निषेध करतो. आपण पाहिलं की गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनानं जी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला त्याचा आम्ही निषेध करतो. पण येणाऱ्या काळात आम्ही जाणकारांसोबत आहोत आणि त्याचबरोबर आम्ही न्याय मागणार आहोत आणि आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास हे सर्व ग्रामस्थ व्यक्त करतात. त्यामुळे मी तुमचा प्रताप नाईक, जी 24 तास माळशिरस, पंढरपूर.